आज आपल्या किचनमध्ये काय तयार झालंय माहिती आहे का? आज आपण केलेलं आहे अमूलचं अगदी परफेक्ट असं कूल मिल्क. शक्यतो हे मिल्क आहे ना, मी बाहेर मार्केटमधून कधी खरेदी करतच नाही. जर खूप घरापासून लांब गेलो असेल तर तो वेगळा प्रश्न. पण घरामध्येच हे दूध तयार करायचं, फ्रीजमध्ये थंडगार करून घ्यायचं आणि मुलांना द्यायचं. मुलांना बाहेरच्या दुधाची आठवणच येत नाही. अगदी परफेक्ट असं प्रमाण आणि परफेक्ट अशी चव. चला तर मग कसं करायचं हे पाहूयात. कूल मिल्क करण्यासाठी आपण इथं अगदी कमी साहित्य घेतलेलं आहे आणि प्रत्येकाच्या घरामध्ये हे सगळं साहित्य असतं. जसं की सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे दूध. आपण 300 ml दूध घेतलेलं आहे. सोबतच साधारण 2 ते 3 चमचे दुधामध्ये इथं मी केसर भिजत ठेवलेले, याच्यामुळे आपल्या दुधाला छान आणि ओरिजिनल असा रंग येणार आहे. सोबतच इथं आपण ही मिल्क पावडर घेतलेली आहे 50 ग्रॅम, 30 ग्रॅम बदाम आणि साधारण 20 ते 30 ग्रॅम आपल्याला साखर घ्यायची आहे. आणि इथं आपण कॉर्नफ्लोअर फक्त स्पून वापरणार आहोत आणि विलायची फ्लेवरसाठी. सगळ्यात अगोदर गॅसवरती आपण एक पॅन ठेवलेला आहे आणि याच्यामध्ये आपण 300 ml दूध टाकून घेत आहोत. दूध घेताना आपल्याला छान मस्त घट्टसर असं घ्यायचं आहे आणि घट्ट घेतलेलं हे दूध आता आपल्याला पातळ करायचं आहे. याच्यामध्ये दूधवाल्याने जरी नाही टाकलं तरी आपण टाकणार आहोत पाणी. तर 300 ml दुधासाठी इथे मी 50 ml पाणी टाकते. पाणी कशासाठी माहिती आहे का? कारण की याच्यामध्ये आपण कॉर्नफ्लोअर वापरणार आहोत आणि त्याच्यामुळे काय होतं, खूप जास्त ते घट्टसर दूध होऊ नये. तुम्ही जर ते विकतचं दूध बघितलं की नाही, तर त्याची कन्सिस्टन्सी अशी एकदम छान स्मूथ असते. म्हणजे ते खूप पातळही नसतं आणि खूप घट्टही नसतं. तर तशा पद्धतीची कन्सिस्टन्सी करण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि हे थोड्या वेळशिवाय आपल्याला उकळूनही घ्यायचं आहे. म्हणजे छान असा फ्लेवर याच्यामध्ये उतरला पाहिजे, त्यामुळे हे पाणी गरजेचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये बदाम टाकून घेऊ आणि याच्यामध्येच साखर देखील टाकायची. आता इथं तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित अशा पद्धतीने हे सगळं बारीक झालेलं आहे. आता या मिश्रणातच आपल्याला काय करायचंय, मिल्क पावडर सुद्धा टाकून छान एकजीव करायची आहे. आणि हे मिक्सरचं भांडं थोडंसं छोटं पडतंय, त्यामुळे मी एका दुसऱ्या मोठ्या भांड्यात घेत आहे. घेतलेली सगळी मिल्क पावडर आपण यात टाकतोय. याचं वजन 50 ग्रॅम आहे. तर मिल्क पावडर सुद्धा छान व्यवस्थित अशी ही एकत्र झालेली आहे. आता आहे की नाही, हे तयार झालेलं आपलं प्रीमिक्स तुम्ही याला म्हणू शकता किंवा हे जे मिश्रण आहे ना, असं स्टोअर करून ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला हे दूध करायचं असेल त्यावेळेस वापरू शकता. तर आता हे आपलं दूध छान अशा पद्धतीनं गरम झालेलं आहे. आता या दुधापैकी थोडंसं दूध मी साईडला काढून घेते आणि याच्यामध्ये असा 1 चमचा सपाट भरून आपण हे कॉर्नफ्लोअर घेतलेलं आहे, याच्यामध्ये हे मिक्स करूयात. कॉर्नफ्लोअर आहे ना, अगोदर डायरेक्ट सगळ्या दुधात न टाकता अशाच पद्धतीनं बाहेर ते एकत्रित करायचं आहे आणि नंतर मग त्या सगळ्या दुधात टाकायचं. भिजत ठेवलेलं हे केसरचं दूध तयार केलेल्या मिश्रणापैकी आपण 2 टेबलस्पून हे मिश्रण टाकणार आहोत. आणि आता छान असं हे मिक्स करूयात आणि थोडंसं उकळून सुद्धा याला घ्यायचं आहे. दुधामध्ये ना आपण कॉर्नफ्लोअर टाकलेलं आहे, सोबतच मिल्क पावडर आहे, त्यामुळे त्या सगळ्या पावडर किंवा ते कॉर्नफ्लोअर वगैरे टाकल्यानंतर आहे ना, एक थोड्या वेळ हे दूध आपल्याला उकळवून घ्यायचं आहे. म्हणजे ते छान अशा पद्धतीनं घट्टसर होतं. तर तुम्ही इथं आपलं हे दूध बघू शकता. ज्या पद्धतीनं विकतचं कूल मिल्क मिळतं ना, तशाच पद्धतीची याची कन्सिस्टन्सी झालेली आहे. आणि कलर आणि शिवाय फ्लेवर याच्या बाबतीत तर विचारायचंच नाही, कारण की शेवटी आपण हे घरगुती तयार केलेले, त्यामुळे दोन्हीमध्ये कुठेही तुम्हाला कॉम्प्रोमाइज मिळणार नाही. कलरिंगसाठी आपण एक्स्ट्रा ॲडेड कलर टाकलेला नाही आहे, त्याचबरोबर फ्लेवरिंगसाठी कुठलंही इसेन्स वापरलेलं नाही आहे. त्यामुळे अगदी प्युअर अशा पद्धतीचं हे कूल मिल्क तयार होतं. शिवाय कुठलंही प्रिझर्वेटिव्ह आपण याच्यामध्ये टाकलेलं नाही आहे. तर त्याच्यामुळे अगदी बिनधास्तपणे तुम्ही तुमच्या मुलांना हे देऊ शकता. आणि सगळ्यात शेवटी याच्यामध्ये जसं की आपण फ्लेवरिंगसाठी विलायचीची पावडर टाकणार आहोत, अगदी थोडीशी.
खरं तर विलायचीची पावडर पण आहे ना ऑप्शनल आहे, कारण की याला ऑलरेडी बदामाचा फ्लेवर येणार आहे, पण विलायचीमुळे आणखीन तो जास्त उभारून येतो आणि विलायचीचा वेगळा फ्लेवर लागतो, तर त्यामुळे इथं मी विलायची टाकलेली आहे. आता बऱ्याचशा जणांना वाटेल की ताई याच्यामध्ये जर हे कॉर्नफ्लोअर नाही टाकलं तर चालेल का? तर तसं बघायला गेलं तर कॉर्नफ्लोअर तुम्ही घरी तयार करताना नाही टाकलं तरी पण चालेल, पण कॉर्नफ्लोअर टाकल्यामुळे जसं की मी मगाशी म्हटलं छान अशी कन्सिस्टन्सी येते, एक स्मूथनेस येते आणि मग मुलांना पण ते असं जाणवत नाही ना की घरातलं वेगळं आणि बाहेरचं विकतचं वेगळं. तर त्याच्यामुळे आपण हे टाकलेले. जर तुम्हाला नसेल टाकायचं तर नका टाकू. चला, तर आता मी गॅस बंद करते आणि आता आपण हे पूर्णपणे थंड होऊ देणार. हे ना मी आता पूर्णपणे थंड होऊ दिलेले आणि याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, अगदी परफेक्ट अशी तयार झालेली आहे. आता आपण हे सर्व करायला घेऊयात. हे मिल्क आहे ना म्हणजे थंडगार असं सर्व करायचं बरं का. मस्त, अगदी परफेक्ट असं झालेलं आहे आणि गोडी सुद्धा अगदी बॅलन्स आहे. नक्की ट्राय करा. या दुधावरती तुम्ही एकदा नजर टाका, कुठल्याही अँगलनी म्हणजे तुमच्या घरात कळूच देऊ नका की तुम्ही हे इथं घरी तयार केलेले. डायरेक्ट करा आणि फ्रीजमध्ये एखाद्या बॉटलमध्ये भरून ठेवा, तेही अमूल कूलच्या जुन्या बॉटलमध्ये, आणि मुलांना प्यायला द्या आणि मग बघा तुमच्या मुलांचं रिॲक्शन काय असेल ते. तर मला असं वाटतं ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल आणि आवडण्यापेक्षा जास्त फायदेशीर ठरणार आहे. तर त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक करायला काहीच हरकत नाही. चला तर मग अशाच पद्धतीच्या छान छान रेसिपीज पाहण्यासाठी रेसिपी शो या आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. परत एकदा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सहित. तोपर्यंत बाय.